स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी शहरातील विकासकांची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत घेतला आहे. तसेच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणे, विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्ता पत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणे, तसेच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा नाहरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा. काही नियमातील अटीमध्ये शिथिलता देणे असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतलेत. यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झाले आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखले जाते. या भागात नौपाडा, पाचपकाडी, उतळसर, राबोडी असा परिसर येतो. या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतीमधील अनेक रहिवाशांनी विकासकाबरोबर करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत. परंतु नियमातील काही अटीमुळे पुनर्विकास प्रस्तावाच्या मंजुरीत अडचणी येत आहेत. अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकास मंजुरी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समितीचे विद्याधर वैशंपायन, महेश बोरकर, जतीन शाह, सुमेध पाटणकर, सचिन भोसले, आशुतोष म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपले फार मोठे सामर्थ्य आहे. तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी केले. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आठवडाभर सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीने झाला. माधुरी तांबणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, माजी नगरसेवक सुनील जोशी, सौ कमल संजय केळकर, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित, प्राध्यापक कीर्ती आगाशे, सुहास जावडेकर आदीसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते. आरती अंकलीकर टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगीतिक किस्से तसेच बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला. आपल्या सांगीतिक वाटचालीतील आई वडील आणि गुरुसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. मनातील विचार सुरांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लख बुद्धिमत्ता, भावनिक भागांक आणि उत्तम गणिताबरोबर सांगीतिक बुद्ध्यांक देखील आवश्यक असल्याचे नमूद करीत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धरला असा उपदेश केला. गायनाला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायला हवा. किंबहुना रियाज करताना शरीर, मन आणि मेंदू हे तीनही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्त्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्त्वाची आहे. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता, त्यांच्या मनाचे स्थैर्य देखील महत्त्वाचे आहे. आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे 210च्या वेगाने पळतो. आपली मन तर 500च्या वेगाने आणि आपले शरीर तर नुसते धावत सुटले आहे. तेव्हा मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची लय आहे आणि अनुभवलय आहे असा आग्रही त्यांनी केला आहे. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. मालवणी महोत्सवात 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादी खासदार राणे यांनी व्यक्त केला आहे. ठाण्याच्या शिवाजीनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला काल कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे आदी उपस्थित होते. खासदार राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल राणे
यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1%ही हिस्सा नाही. तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा, असा सल्ला मराठी माणसाला दिलाय. मालवणी महोत्सवात आज हे 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल. तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा, पण मराठी माणसाचा त्यातला 1%ही नाही. तेव्हा देशाच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी, हा हेतू असल्याचे खासदार राणे म्हणाले. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSME मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते. याची आठवण करीत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर मार्गावरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीकरिता आणखीन प्रशिक्षक 100 वाहतूक सेवक दिले जाणार आहेत. यासंबंधीचे संकेत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिलेत. तसे वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दीबाहेर नवी मुंबई, मीरा भाईंदर या ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वकष चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या दालनात आज बैठक झाली. या बैठकीत घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रे यांच्यासह वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी वाहतूक सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी प्रशिक्षित 100 वाहतूक सेवक तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाची चर्चा करण्यात येईल. वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाईल, असेही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. हवालदार पाटील आणि पोलीस शिपाई साळुंके हे पेट्रोलिंग करत असताना सकाळी 5च्या सुमारास सुभाषनगर येथे संशयास्पदरित्या उभी असलेली एक पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार दिसली. कारच्या बाजूला 2 व्यक्ती येऊन कार चालकाशी बोलत होत्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता 2 व्यक्ती पळून गेल्या, तर कार चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. हवालदार पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री सांगळे आणि त्यांच्या टीमला तसे आणि अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विजय हिंगे यांना फोन करून बोलावले. अधिक चौकशी चालकाने नाव रोहित कुमार पटेल, राणा वर्तकनगर, ठाणे असल्याचे कळले. गाडीची डिकी उघडली असता त्यात प्लास्टिकच्या गोण्यामध्ये गांजा आढळून आला. याची किंमत 20,10,000 रुपये एवढी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी वाहनांसह गांजा असा 28,10,000चा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त आशिष डुमरे यांच्यासह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चितळसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सांगळे, उपनिरीक्षक पंकज लहाने, उपनिरीक्षक विजय इंगळे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार अभिजित कलगुटकर, हवालदार अभिषेक सावंत आणि संतोष चौगुले, हवालदार प्रमोद गावडे आदींनी केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे करतायत. तर या होत्या आजच्या काही ठळक
तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.